पीक विम्याचा मार्ग अजून खडतर होत आहे शेतकरी मित्रांनो. आता तर खऱ्या अर्थाने असं वाटत आहे की पीक विमा मिळणार सुद्धा नाही. आणि क्वचितच काही शेतकरी बांधवांना जर मिळालाही तो काही खूप मोठा नाहीये. 5-10, 2-4 हजार, 5-10 हजार या अगोदर ज्या शेतकरी बांधवांना 2200, 1000 रुपये, 1100, 700, 110, 200, 150, 180 या प्रमाणात क्वचित 4-2 शेतकरी बांधवांना काही भागामध्ये आलेलं आहे मित्रांनो. आता या व्हिडिओच्या माध्यमातूनच जर पाहावयात झालं मित्रांनो, तर आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात बघणार आहोत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या पीक विम्याचा विषय आहे तो खूप दिवसापासून कशा कशा प्रकारे चालत आलेला आहे आपण पाहत आहोत. त्यामध्ये कसे कसे ट्विस्ट आले, कसे कसे मार्ग कुणीकडे कुणीकडे हा विषय वळत गेलेला आहे आपण ते पाहत आलेलं आहे मित्रांनो. सर्व काही झाल्याच्या नंतर पीक विमा कंपनीने आक्षेप घेतल्याच्या नंतर सुद्धा राज्यस्तरीय समितीने बैठक घेतली. बैठक घेतल्याच्या नंतर पीक विमा कंपनीला आदेश सुद्धा दिले पैसे देण्याचे, म्हणजे जवळपास 336 कोटी रुपये त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार होते मित्रांनो. परंतु पीक विमा कंपनीने परत एक वेळ पुढचं पाऊल टाकत जी तांत्रिक सल्लागार समिती आहे, केंद्रीय तांत्रिक सल्लागार समिती, त्यांच्याकडे एक अपील केलेली आहे. या संदर्भातली माहिती मिळत आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने ही पीक विमा योजना मुळात पूर्ण प्रकारे बदललेली आहे. निकष बदललेले आहेत, निकष चुकीचे आहेत. या निकषामध्ये शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, गुरंढोरं गेली, शेती खराळून गेली, शेती वाहून गेली, पिकं वाहून गेले, घरं पडले, भिंती पडल्या. एवढं काही महाराष्ट्र राज्यभर पाण्याची नोंद असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने राज्य शासनाने मोठ्या ताकदीने पीक विमा कंपनीला म्हणजे वेठीस धरायला पाहिजे, आदेश द्यायला पाहिजेत. जे आपले शेतकरी बांधवांकडून एवढा पैसा भरून घेतलेला आहे, आपल्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने जो एवढा पैसा भरलेला आहे त्याचं काहीतरी चीज व्हायला पाहिजे. अशा प्रकार घडत असतानाच खऱ्या अर्थाने कुठे ना कुठे राज्य शासनावर आणि यांच्या इमानदारीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहतात मित्रांनो. कंपनीवर तर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभे राहिलेलेच आहे, परंतु ही योजना, या योजनेला राबवणार असणारे जे काही कर्मचारी अधिकारी असतात किंवा ते मंत्री संत्री असतात, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह का उभे होणार नाही मित्रांनो. किती दिवस झालेले आहे, हा विमा कधी मिळायला हवा होता आणि आता कधी मिळत आहे. 2025च्या अखेर मिळायला हवा होता. नियमानुसार चला ठीक आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरी मिळायलाच हवा होता. जानेवारी कुठे आणि आता मे संपला, जून लागत आहे, आखाडतोड मिरक लागत आहे, तरी सुद्धा शेतकऱ्याला दिवाळीचा तेव्हा त्या सोयाबीनमध्ये नुकसान झालेल्या पिकाचा, शेतीचा जो पीक विमा आहे तो आता या सोयाबीनच्या पेरणीच्या वेळेस सुद्धा जर मिळत नसेल तर नक्कीच इथून पुढे खरोखर शेतकरी बांधवांनी पीक विमा भरावा तरी कशाला भरायचा. हजारो रुपये भरून घेतले आणि आज शेतकरी बांधवांना रुपया सुद्धा मिळत नाहीये. धाराशिव जिल्ह्याचाच विषय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कितीतरी ट्विस्ट आलेले आहेत. वेळोवेळी कोर्टाकडून आदेश मिळाले, कधी समितीकडून आदेश मिळाले, कधी कलेक्टर साहेबांनी बैठका घेतल्या, लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या. या अगोदरच्या काही वर्षाचा जो पीक विमा आहे त्या पीक विम्याकरिता कोर्टात सुद्धा प्रकरण चालू होती, धाव घेतली. त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी त्या प्रकरणाला, विषयाला वेगवेगळं वळण मार्ग लागताना मिळालेले. शेतकरी बांधवांना जर एवढं भांडावं लागत असेल तर मग शेतकरी बांधवांनी पाहायचं तरी कुणाकडे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, केंद्र शासनाची ही योजना आहे पण प्रधानमंत्री फसल विमा योजना. मग जर एवढ्या बाता ठोकल्या जातात, भाषणं ठोकले जातात, जाहिरातबाजी केल्या जाते, विमा भरून घेतला जातो आणि त्यानंतर फक्त आणि फक्त शेतकऱ्याला फरफटावं लागतं. कुठे जावं, काय करावं, काय नाही. तालुका पातळीवर ज्या पीक विमा संदर्भातले त्याच्या संबंधित जे कार्यालय असतात ते कार्यालय नसतात. टोल फ्री नंबर दिले असतात तर त्या टोल फ्री नंबरवर खरी माहिती भेटत नाही. करायचं तरी काय. या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी यील्ड बेस संदर्भात काही शेतकऱ्यांनी कंपनीशी बोलले असता कंपनीने थेट सांगितलं तुम्हाला विमा मिळणारच नाही. परंतु तुम्ही वेळोवेळी हजारो वेळा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. काही शेतकऱ्यांची नाराजी सुद्धा पत्करली. काही शेतकऱ्यांनी सांगितलं, काही पण सांगता तुम्ही, आम्ही कंपनीला बोललो, कंपनीने सांगितलं तुम्हाला रुपया भेटत नाही, आमचं स्टेटस चेंज झालेलं नाही, मग आम्हाला भेटणार कसं. परंतु दिवाळीच्या 2-4 दिवसात त्या आठवड्यामध्ये ज्याचं यील्ड बेस होतं, मोबाईलमधून सुद्धा, गुगलवर सुद्धा, PMABYच्या पोर्टलवर सुद्धा यील्ड बेस चेंज झालेलं नव्हतं. त्या शेतकरी बांधवांना थेट पैसे जमा झालेले होते मित्रांनो. मग ह्या टोल फ्री नंबर, हे कंपनी ह्या कशासाठी आहेत. तर मित्रांनो, पीक विम्या संदर्भात खूप मोठी आशा लावून फायदा नाहीये. जे भेटेल, कारण की कोणी आता पीक विम्या संदर्भात पीक विम्याकरिता कोणी पुढे यायला तयार नाही, बोलायला तयार नाहीये. शेतकऱ्याचं नेतृत्व करावं, कोणी पीक विम्या संदर्भात आंदोलन मोर्चे करावं, कोणी बोलावं, कोणी न्यायपत्रात पाडून द्यावं, कोणी न्यायपत्रात पाडून घ्यावा, कुणावर विश्वास राहिलेला नाही. शेतकरी एका जागी येत नाहीये. त्यामुळे पीक विम्या संदर्भात खूप सारे शेतकरी बांधव अजूनही सांगतात की पीक विम्यावर व्हिडिओ बनवा, पीक विम्यावर व्हिडिओ बनवा. जेव्हा सुरुवात केली होती दिवाळीच्या वेळेस तर त्यावेळेस काही बांधव सांगायचे, मस्करी करायचे, पीक विमाचा आहे का दुसरा विषय नाहीये का. म्हटलं चला हा विषय सोडून देऊ आता, कारण की आपल्याला सत्य परिस्थिती दिसत आहे.
त्यामुळे तुमच्यापर्यंत पीक विम्यासंदर्भातली माहिती द्याव तरी काय, परंतु धाराशिव संदर्भातली ही जी माहिती होती मला वाटली शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी, त्याकरिता मी ही बातमी, ही अपडेट, ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि इतर जिल्ह्यातील इतर बांधवांना सुद्धा हेच फेस करावं लागणार आहे. सहजासहजी पीक विमा मिळणार नाहीये. इक्का दुक्का शेतकऱ्यांना मिळाला तर 2,000-4,000-5,000 रुपयाच्या आतच मिळणार आहे. खूप जास्त काही पीक विमा मिळणार नाहीये मित्रांनो, कारण की त्या संदर्भात कोणी बोलत नाही, बैठक नाही, मोर्चा नाही, आंदोलन नाही, काहीच नाहीये खऱ्या अर्थाने. जे मुख्यमंत्री शेतकरी बांधवांना पीक विमा मिळवून देऊ, पीक विमा कंपनीशी बोललो, केंद्रीय कृषी मंत्र्याशी बोललो, त्यांनी दाखवलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हो मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. मग ते बोललेत, आता कुठे गेले, काय झालं, त्या गोष्टीवर कोणी आता आज रोजी बोलायला तयार नाही. ज्यावेळेस ती वेळ आलेली होती, वाटत होतं की रोष निर्माण होईल, आक्रोश होईल, मोर्चे निघतील, त्यावेळेस बोलल्या गेलं, बोलून कुठे ना कुठे साऱ्या विचार पाणी मारलं गेलं, पडदा टाकला गेला, शांत करण्यात आलं, आणि आता त्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही मित्रांनो. त्यामुळे पीक विमा आता इथून पुढे कसा भरायचा का नाही भरायचा हे तुम्हीच ठरवा मित्रांनो. जाहिरातबाजी येतील, पीक विमा भरल्याच जाईल, त्याचे बॅनर फॅनर येतील, नुकसानापासून असं करा, तसं करा, हे करा, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, स्टेटसवर शेवटची तारीख अमुक डमुक सांगण्यात येईल. परंतु मित्रांनो, ती आता तुम्ही शेतकरी, तुम्ही तुमच्या सुबुद्धीने ठरवा पीक विमा भरायचा का नाही भरायचा, आणि या अगोदरचा पीक विमा तुमच्या पदरामध्ये कसा पाडायचा का नाही पाडायचा हे सुद्धा तुम्हालाच ठरवायचं मित्रांनो. माझ्या वतीने मला फक्त धाराशिव जिल्ह्यासंदर्भात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची होती, ती मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि त्या जिल्ह्यातील व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्या संदर्भात माझे बोललेले शब्द काही जणांना पटतील, काही जणांना कडू वाटतील मित्रांनो, परंतु जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो. तर मित्र, अशीच माहिती किंवा या व्यतिरिक्त कामाची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला, आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या, ज्याचं नाव आहे भारत कलाल NK अग्रवाल. आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा अपडेट मिळेल आणि त्यांना सुद्धा पीक विम्या संदर्भात विचार करायला थोडासा वेळ मिळेल की आपल्याला पीक विम्याचं आता इथून पुढे काय करायचं ते ठरवण्याकरिता सुद्धा त्यांना मदत मिळेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो आणि तशी बातमी सुद्धा देतो, त्या अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.